यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार वेटिंगवर आहेत का हा सवाल आहे। भाषणासाठी नाव पुकारलं पण भाषणच झालेलं नाहीये। सत्कार न करता सुनेत्रा पवारांना भाषणासाठी बोलावलेलं चूक लक्षात आली, त्यानंतर सत्कार करण्यात आला। सत्कारानंतर पुन्हा बोलावलं पण मुख्यमंत्री आले, त्यामुळे पुन्हा सुनेत्रा पवारांना थांबावं लागलं। अखेर राज्यपालांच्या भाषणानंतर सुनेत्रा पवारांना भाषणाची संधी देण्यात आली। तर कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार या वेटिंगवर असल्याचं बघायला मिळालं। भाषणासाठी नाव पुकारलं मात्र त्यांचं भाषणच त्यावेळेला झालेलं नाहीये, त्यामुळे आता अनेक चर्चा देखील रंगलेल्या आहेत। सत्कार न करताच सुनेत्रा पवार यांना भाषणासाठी बोलावण्यात आलेलं। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, नेमकं घडलं काय होतं? या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना बोलावण्यात आलं मात्र तरी भाषण झालं नाही, त्यांचा सत्कार आधी झाला नाही, नेमकं या कार्यक्रमात काय घडलंय? सेजल, खरं तर राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या कृषी पुरस्काराचं वितरण वरळीच्या डोममध्ये पार पडत आहे। मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत काही प्रोटोकॉल त्या कार्यक्रमामध्ये नीटचा फॉलो झाला नाही असं जाणवलं। सुरुवातीला सुनेत्रा पवार यांचं ज्यावेळेला आगमन झालं त्यावेळेला त्यांना थेट भाषणासाठी बोलावण्यात आलं, मात्र नंतर आयोजकांच्या लक्षात आलं की सुनेत्रा पवार यांचा सत्कार झालेला नाही आणि म्हणून भाषण थांबवून त्यांचा पुन्हा सत्कार देवेंद्र फडणवीस यांचं देखील कार्यक्रमामध्ये आगमन झालं आणि त्यांचा सत्कार देखील करण्यात आला। मात्र सुनेत्रा पवार यांना बोलू देण्याऐवजी राज्यपालांची ओळख सूत्रसंचालकांनी करून दिली आणि थेट राज्यपालांच्या भाषणाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचं भाषण जे आहे ते पार पडलेलं आहे। त्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आल्या तेव्हा त्यांचा सत्कार होऊन त्यांचं भाषण होणं अपेक्षित होतं, तसा प्रोटोकॉल जो असतो तो फॉलो होणं अपेक्षित होतं। मात्र हा काहीसा प्रोटोकॉल जो आहे तो आयोजकांनी त्यामध्ये पाळला गेला नाही किंवा त्यांच्याकडनं ती चूक झालेली आहे हे स्पष्टपणे त्यांच्या स्टेजवरती लक्षात आल्यानंतर तो नंतर दुरुस्त करण्यात आला। मात्र सुनेत्रा पवार यांना 2 वेळेला जेव्हा भाषणासाठी बोलवण्यात आलेलं होतं तेव्हा सूत्रसंचालकांच्या मागे जाऊन त्या उभ्या राहिलेल्या होत्या, मात्र त्यावेळेला त्यांना भाषण करता आलं नाही। शेवटी राज्यपालांच्या भाषणानंतर सुनेत्रा पवार यांचं भाषण पार पडलेलं आहे। हा कार्यक्रम वरळीच्या डोममध्ये पार पडतो आहे, ज्यामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उत्कृष्ट कृषी क्षेत्रामध्ये जे काम केलेले शेतकरी आहेत त्यांचा सन्मान राज्य सरकारच्या वतीनं केला जातोय। सकाळपासून या कार्यक्रमाला मोठी गर्दी देखील राज्यभरातून शेतकऱ्यांची आहे आणि मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मात्र सुनेत्रा पवार यांचं नाव 2 वेळा घेऊन सुद्धा त्यांना त्या वेळेला भाषण करता आलं नाही। अखेर अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी कृष्णा। तर आपण पाहतोय कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार वेटिंगवर दिसल्या आहेत।